उपसभापती पदाबाबत आज महत्त्वाचा निर्णय होणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषद उपसभापतीपद जाणार. सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरनं चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात चढाओढ. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये 2 मतप्रवाह. काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत एका गटाचं मत, तर भाजपात विलीन होण्याबाबत दुसऱ्या गटाचं मत असल्याची सूत्रांची माहिती. याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात आज उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा. बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा. गुणरत्न सदावर्तीही मोर्चामध्ये सहभागी होणार. उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये, सदावर्तींची टीका. राजूल पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी करण्याची मागणी. संजय पाटील ठाकरे सेनेतनं फुटल्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची मागणी. कारवाईची शक्यता मात्र कमी. आपण पक्षासोबतच राहणार, याआधीच राजूल पाटलांकडून भूमिका स्पष्ट. आमदार रोहित पवारांची कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल रोहित पवारांचं छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन. खासदार पार्थ पवारांची संसदेच्या संरक्षण समितीच्या सदस्यपदी निवड. उज्ज्वल निकम, धैर्यशील माने सुद्धा कमिटीत सदस्य आहेत. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल. काल जय पवारांचं विधान. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावेळी सभागृह काल रात्री उशिरापर्यंत सुरू. मंत्री सभागृहात उपस्थित असतानाही अधिकारी अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवण्याचे आदेश. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार डिलिमिटेशन विधेयक मांडणार. एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्याची माहिती. मागील अधिवेशनात 2/3 बहुमत नसल्यामुळे विधेयक नामंजूर झालं. केंद्र सरकार पुन्हा एकदा संसदेत विधेयक मांडणार. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती. राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती. टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले. विधानभवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. राज्यातील सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य. शाळा हा नियम धुडकावणार असतील तर त्या शाळांवरती कठोर कारवाई करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा. खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत चर्चा. अॅडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर. चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक. विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला. सुधीर मुनगंटीवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी घोषित केलेली भाजप कार्यकारिणी स्थगित. कार्यकारिणीची घोषणा करताना स्थानिक आमदारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. निलेश देशमुखांनी गावातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवाणी रस्त्यासाठी 10 कोटी रुपयांची निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं देशमुखांनी सांगितलं. मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास भाजप आमदार मेहतांची अडवणूक. फडणवीसांनी खडसावल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार. मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहतांच्या कंपनीला पालिका 24 कोटी देणार. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव यांच्या मुसाफिर यात्रेचा श्रीगोंद्यात समारोप. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती. यात्रेदरम्यान भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवरती 3,500 किलोमीटरचा प्रवास. अमरावतीत भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल. नितीन गुडदे भाजपचे नवे अमरावती शहराध्यक्ष, तर आमदार प्रताप अडसड यांच्याकडे मोर्शी ग्रामीण भाजपची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी. लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. गुरुवारपर्यंत मनपानं वेतन अदा न केल्यास कर्मचारी बेमुदत संपात उतरणार. जे महानगर रक्तपेढी आयोजित शिबिरात रक्तपिशव्या गायब. 77 पैकी 50 ते 55 रक्ताच्या पिशव्या गायब झाल्याचा आरोप. बदलापुरातील माया रक्तपेढीत रक्ताच्या पिशव्या पाठवल्याचा आरोप. आमदार चित्रा वाघ यांच्याकडून विधान परिषदेत मुद्दा उपस्थित. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिललाच 10 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस. वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी नुकसान भरपाईची नोटीस बजावली. सियानं सुनावणी दरम्यान आपले वकील दुसरे असल्याचं सांगितल्यामुळे वाद. लोकलमधील हत्या प्रकरणी महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती. आरोपीनं हत्येसाठी वापरलेला चाकू व्हायरल. व्हिडिओमुळे शोधण्यात यश.
आरोपीनं फेकलेला चाकू कामगारांना घरी नेला होता. तपासातून समोर पावसामुळे चाकूवरील रक्ताचे डाग पुसून गेले होते. नीट पेपरफुटी प्रकरणातील 10 आरोपींच्या कोठडीत वाढ. मनीषा वाघमारे, मनीषा हवालदारसह 10 आरोपींच्या कोठडीत वाढ. आरोपींना 11 जुलैपर्यंत कोठडी. मुख्य सूत्रधार व्हीपी कुलकर्णी, पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. कल्याणमध्ये 33 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी 5 महिन्यांनंतर मोठा खुलासा. सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कथित मानसिक छळाचा उल्लेख. कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित बॉस विरोधात गुन्हा दाखल. बोरिवलीत 2 बनावट एफडीए अधिकारी अटकेत. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं एफडीएचे अधिकारी सांगत हॉटेल चालकाकडे पैशाची मागणी केली. पुण्यात आणखी एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी. व्यापाऱ्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी. उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल. शुभम लोणकरच्या नावानं धमकी देण्यात आली. वसई विरारमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. रस्ते वाहतुकीला कुठेही फटका बसलेला नाही. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील मेघा नदीला मोठा पूर. आठवडी बाजारात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीणसह शहरी भागात पावसाची जोरदार हजेरी. काही ठिकाणी शेतात पाणी भरलं तर काही ठिकाणी नदीला पूर. संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला. पुन्हा बातम्या वेगवान बघूयात. मध्यरात्रीच्या पावसानं गोंदियाला दिलासा मिळालाय. पावसामुळे खरीप पेरणीला वेग येणार आहे. मध्यरात्री सुमारे 2 तास जोरदार पावसानं हजेरी लावली. उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. भीमाशंकरच्या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू. पावसामुळे प्रवाहित भीमा नदीला आलेल्या प्रवाहाचे ओटी भरून विधिवत जलपूजन. भीमा नदी प्रवाहित झाल्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाचं वातावरण. वाशिमच्या कारंजा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून खरीप हंगामाला वेग. उंबरडा बाजारासह परिसरातील शेतकऱ्यांकडून शेती मशागतीची कामं पूर्ण. कपाशी लागवडीला सुरुवात. पुण्याच्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पाणी टंचाई आणि चाऱ्याचं संकट गडद. विहिरी, पाझर तलाव आणि केटी कोरड्या पडल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत. नंदुरबार जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 42% जलसाठा शिल्लक. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत जलसाठा आरक्षित. शेतीसाठी पाणी सोडण्यावर निर्बंध. पुण्यातील खेड तालुक्याच्या डोंगराळ भागात अन्न आणि पाण्याची तीव्र टंचाई. वानरांसह अनेक वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव. वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात. नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण.